Hi friends, once again welcome back in our educational channel, that is Precise Electronics. In today's video lecture, we are going to study the application of IC 741, and in this video lecture we are going to study photo relay sorry photo relay by using IC 741. What is photo relay? Photo means light and relay. So in this circuit, the operation of relay may be controlled by using the light. That's why it is known as photo relay. This circuit, photo relay circuit, is basically comparator. So what is comparator? Comparator is a device, or it is a circuit which is used to compare the input signal with some reference. A reference potential is a constant potential, and input signal or input potential is varying potential. So in photo relay circuit, comparator mode is used, and basically there are two types of comparators. Comparators, inverting comparator and non-inverting. Means if input is applied to inverting terminal and reference is applied to non-inverting terminal, then this comparator is known as inverting comparator. And in non-inverting comparator, input is applied to non-inverting terminal and reference is applied to inverting terminal. So as per the input applied to the terminals, there are two types of comparators, that is inverting comparator and non-inverting comparator. And in this case, the circuit is used in a comparator. Mostly आपण जेव्हा IC 741 यूज करतो op-amp, तो मोस्टली कंपॅरेटर मोड मध्ये आपण यूज करत असतो, कारण दोन इनपुट्स असतात. त्यातल्या एका इनपुटला आपण इकडे ग्राउंड करतो मोस्टली नॉन इन्व्हर्टिंगला, आणि इन्व्हर्टिंगला आपण इनपुट अप्लाय करत असतो. म्हणजे एक तुमचा रेफरन्स ग्राउंड झाला आणि इनपुट आपण अप्लाय केलं. सो बेसिकली इट इज अ कंपॅरेटर. याच्यामध्ये आपण कंपॅरेटर्स वापरतो. आता या कंपॅरेटर मध्ये आपण इनपुट कसं ज्याला जनरेट केलं, प्रोड्यूस केलं. सो इन दिस केस पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क इज यूज. वन इज फॉर्म बाय फिक्स रजिस्टर्स. आपण सर्किट मध्ये बघूया पुढे. द वन इज फॉर्म बाय फिक्स रजिस्टर्स अँड वन इज फॉर्म बाय फोटो रिले, फॉर्म बाय एलडीआर. सॉरी, एलडीआर इज यूज. आणि सर्किटला आपण फोटो रिले म्हणतो. आपण एलडीआर वापरला आणि आपण दुसरं पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क फॉर्म केलं. आता सर्किट जी आहे म्हणजे समोर डिस्प्ले होते, आपल्याला ते कळेल कुठलं पोटेन्शियल डिवायडर कशी फॉर्म केली. द सर्किट ऑफ फोटो रिले इज नाउ गोइंग टू डिस्प्ले ऑन युअर स्क्रीन. आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, इथे हा तुमचा op-amp दिसतोय, ऑपरेशन एम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग इनपुट हे इकडे, त्याला काय केलं आपण, R1 आणि R2 जोडलंय. म्हणजे पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क फॉर्म बाय रजिस्टर R1 and R2 is connected to inverting terminal, and a potential divider network formed by R2 and R3, both of fixed resistance value, fixed resistors आहेत ते. त्याची जी नेटवर्क जी जोडली आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग, आणि आउटपुट स्टेज मध्ये आउटपुट जे आहे त्याला आपण आउटपुट स्टेज कन्सिडर करतो. आउटपुट स्टेजने काय केलं, आपण ट्रान्झिस्टर जोडलाय आणि त्याला आपण रिले कनेक्ट केलं. ट्रान्झिस्टर का जोडला, कारण तुमचं op-ampचा आउटपुट जो असेल तो काय करंट असेल, दॅट इज नॉट सफिशियंट टू एनर्जाइज द रिले. रिलेला एनर्जाइज तो करू शकत नाही, म्हणून काय केलं आपण, त्या करंटला आपण अँप्लिफाय करतो. सो बाय युजिंग ट्रान्झिस्टर वी आर गोइंग टू अँप्लिफाय द करंट, आणि मग तो जो करंट जो असेल तो त्या रिलेला एनर्जाइज करेल. म्हणून काय केलं आपण, त्याला आपण ट्रान्झिस्टर सर्किट कनेक्ट केलं, आणि थ्रू दॅट ट्रान्झिस्टर रिलेला आपण सप्लाय देतो. कन्स्ट्रक्शन चालू आहे. याच्यामध्ये सप्लाय तुमचा प्लस मायनस 10 वोल्ट टू प्लस मायनस 18 वोल्ट. हा प्लस VCC आणि मायनस VE टर्मिनल जे आहे, दॅट मीन्स पिन नंबर 7 दॅट इज प्लस VCC, आणि पिन नंबर 4 दॅट इज मायनस VE, त्याला आपण कनेक्ट केलं. अलॉंग विथ दिस सप्लाय वन मोर सप्लाय इज यूज्ड. वरती पण आपण प्लस VCC दाखवल्या सर्किट मध्ये, इथे प्लस VCC. त्याचं फंक्शन काय, तर तो जो सप्लाय जो आहे, जो आपण वेगळा जोडलाय, तो काय करतो, इट जनरेट्स द रेफरन्स पोटेन्शियल. पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क मुळे इट जनरेट्स द इनपुट सिग्नल. कारण एलडीआर वापरला आपण. एलडीआर काय आहे, इट इज अ पॅसिव्ह कॉम्पोनंट. इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ एनर्जी कंट्रोल. तो एनर्जी कंट्रोल करतोय. मग त्याला आपल्याला एनर्जी अप्लाय म्हणजे करंट अप्लाय करायचं. तो कसा अप्लाय केला, सो बाय युजिंग द एक्सटर्नल सप्लाय. त्याला आपण VCC म्हटलं. तो किती वोल्ट देणार, आपण 9 वोल्ट चालणार आहे आपल्याला. आणि पुढे तो अजून कुठे जोडलाय, तो जोडलाय आपण रिलेला. रिले एनर्जीज कसा करणार आपण, त्यासाठी रिलेला एनर्जी करायला आपण काय केलं, तो सप्लाय कनेक्ट केलं. तो सप्लाय जोडला आपण आउटपुट स्टेजला आणि इनपुट सर्किट्स मध्ये. अलॉंग विथ दिस सप्लाय तुमचा ऑपरेटिंग सप्लाय जो आहे पोटेन्शियल प्लस मायनस 10 टू प्लस मायनस 18 वोल्ट
हा ओपॅम्पचा ड्युअल सप्लाय आपण कनेक्ट केले. सो दॅट इज सर्किट कनेक्शन. काय काय आलं? In this case, the two potential divider networks are used. One is formed by fixed resistors, that is R3 and R4, that provides a fixed potential to non-inverting terminal, and that works as a reference potential. And the second network, potential divider network, is formed by R1 and LDR, and the potential drop across LDR depends upon the intensity of light, and that potential is the input potential applied to inverting terminal. And as input potential applied to the inverting terminal, the circuit work in inverting comparator mode. In output stage, transistor circuit is used to energize the relay, that is circuit connections. आता पुढे आपल्याला बघायचं त्याचं वर्किंग, हाऊ दिस सर्किट वर्क. काय म्हणतोय आपण? फर्स्ट, when LDR is in dark condition. When LDR is in dark condition, obviously the resistance of LDR is very high. आपण लाईट काढून टाकली, लाईटच नाही, तो डार्क मध्ये आहे, LDR रेजिस्टन्स वाढला. सो ऑब्विसली काय होणार? द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस LDR इज व्हेरी हाय. मे कंपेअर टू द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R1, the more potential will develop across LDR, that is R2. बरोबर ना? पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क 11th ला आपण स्टडी केले. आता LDR चं पोटेन्शियल जे आहे R2 अक्रॉस, दॅट इज इनपुट पोटेन्शियल, ते किती आहे? दॅट शुड बी मोर दॅन द पोटेन्शियल डेव्हलप अक्रॉस द फिक्स रेजिस्टन्स. मी कुठलं तुमचा R3 आणि R4 च्या अक्रॉस पोटेन्शियल डेव्हलप होईल, दॅट इज अवर रेफरन्स पोटेन्शियल. त्या पोटेन्शियल पेक्षा R2 च्या अक्रॉस पोटेन्शियल काय झालं तुमचं? जास्त आहे, हाय. बरोबर आहे? मग आता या स्टेजला काय झालं? इन्व्हर्टिंग पोटेन्शियल इज मोर दॅन नॉन इन्व्हर्टिंग पोटेन्शियल. ऐसीच आउटपुट काय होणार? इन्व्हर्टिंग जास्त आहे, इन्व्हर्टिंगला जे इनपुट येतं त्या आउटपुटला येताना काय होतं? इन्व्हर्ट होतं, उलट होतं. ॲज इन्व्हर्टिंग पोटेन्शियल इज हाय, आउटपुट पोटेन्शियल मे बी लो. दॅट मीन्स द आउटपुट ऑफ दिस IC गोज टू लो लेवल. ICचं आउटपुट लो झाल्यामुळे काय झालं? ट्रान्झिस्टरचं बायसिंग पोटेन्शियल 0 झालं. So transistor goes into off condition, it will not conduct as the relay remains in de-energized state or goes into de-energized state. म्हणजे डार्क कंडिशनला रिले तुमचं काय झालं? ऑफ आहे. ओके, आता काय केलं आपण? समजा लाईट फोकस केली LDR वरती, and the light focused on LDR offers low resistance. काय झालं? ते बॉन्ड्स ब्रेक झाले, करंट फ्लो झाला, आणि ऑब्जेक्ट रेजिस्टन्स कमी झाला. स्टडी केलं आपण LDRचं ट्रान्झिस्टर्स मध्ये. सो ड्यू टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट, LDR offers low resistance, hence the potential drop across LDR is less than the potential drop across R1. त्या पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क मधलं आता R1 चं पोटेन्शियल वाढलं. आपण 11th ला फॉर्म्युला स्टडी केलेला आहे, आपण प्रॅक्टिकल आपण बघितलं पोटेन्शियल डिवायडर. त्याच्यामुळे तुमची R2 ची व्हॅल्यू, LDR ची व्हॅल्यू कमी झाल्याबरोबर V इज इक्वल टू IR, R कमी झाला कारण तोच फ्लो होतोय, पण R कमी झाल्यामुळे ड्रॉप कमी झाला. सो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस LDR, दॅट इज R2, इज नाउ लेस दॅन द पोटेन्शियल ड्रॉप डेव्हलप अक्रॉस R4. कारण काय केलेलं सर्किटमध्ये R1, R3 आणि R4 हे जे फिक्स रेजिस्टर जे आहेत त्याच्या व्हॅल्यू सारख्या आहेत, सेम रेजिस्टर यूज केलेले असतात मोस्टली. त्यामुळे R4 च्या अक्रॉस पोटेन्शियल जे डेव्हलप झाले ते पोटेन्शियल R3 अक्रॉस जे पोटेन्शियल डेव्हलप होईल ते सारखं असेल. म्हणजे आपण समजा 6 व्होल्ट अप्लाय केला असेल तर 3 व्होल्ट R3 अक्रॉस, 3 व्होल्ट R4 अक्रॉस. बरोबर आहे? आता तुमचं काय झालं? जेव्हा लाईट फोकस केली, LDR रेजिस्टन्स कमी झाला, LDR चे अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप खूप कमी झाला. ते 3 व्होल्टच्या नक्कीच खाली जाणार. रेफरन्स आपला 3 व्होल्ट असल्यामुळे 3 व्होल्टच्या खाली गेल्यावर काय झालं? पोटेन्शियल अप्लाय टू इन्व्हर्टिंग टर्मिनल ड्रॉप्स बिलो द रेफरन्स पोटेन्शियल. रेफरन्स किती घेतला आपण? 3 व्होल्ट झाला 6 व्होल्ट घेतल्यामुळे. इन्व्हर्टिंग पोटेन्शियल कमी झालं, आउटपुट काय होणार? तो इन्व्हर्ट करणार. सो आउटपुट ऑफ दिस सर्किट नाउ गोज टू हाय लेवल. म्हणजे ICचं आउटपुट तुमचं हाय झालं, हेन्स द ट्रान्झिस्टर गेट्स द बायसिंग पोटेन्शियल. ट्रान्झिस्टर कंडक्ट होईल, तो ट्रान्झिस्टर कंडक्ट्स अँड प्रोव्हाइड होल्डिंग करंट टू रिले. मग आता या स्टेजला जो करंट फ्लो होतोय रिले मधला तो किती आहे? इट इज सफिशियंट टू एनर्जाइज द रिले.
रिलेचा एनर्जाइज करंट किती असतो? साधा रिलेचा आपण घेतला जनरल पर्पज साधारणपणे 70-75 मिलीपर्यंत असतो. 80 ते 90 मिलीपर्यंत तुमचा करंट सफिशियंट आहे रिले एनर्जाइज करायला. सो दॅट करंट flowing through this relay, current flowing through this transistor is sufficient to energize the relay. So relay gets energized. रिले तुमचा आता ऑन झाला. त्याला पुढे तुम्ही डिव्हाइस जोडला असेल ते नक्की ऑपरेट होणार, ते पण आता ऑन होईल. म्हणजे काय केलं, इन दिस सर्किट द रिले गेट्स एनर्जाइज अँड रिले गेट डी एनर्जाइज अँड दॅट विल डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. वेन लाईट इज रिमूव्ह रिले इज इन डी एनर्जाइज स्टेट, रिले ऑफ कंडिशनला आला. लाईट फोकस केली, रिले एनर्जाइज झाला. कसा एनर्जाइज झाला? कारण पोटेन्शियल ड्रॉप R2 अक्रॉस LDR अक्रॉस लो झालं. इन्व्हर्टरने काय केलं, सर्किटनेचा आउटपुट कन्वर्ट केलं हाय मध्ये. So low input is converted to the high output and the relay gets energized. That means in this circuit, the operation of relay is depends upon the intensity of light. Light म्हणजे आपण त्याला फोटो म्हणतो. That's why this circuit is known as photo relay. आता याच्यामध्ये आपल्याला समजा उलटा करायचं असेल, म्हणजे काय करायचंय, लाईट फोकस केली तेव्हा रिले एनर्जाइज झाला, बरोबर आहे. मला उलट करायचंय, रिव्हर्स ऍक्शन मिळाली पाहिजे. लाईट जेव्हा मी ब्लॉक करेन तेव्हा मला रिले ऑन करायचं. कसं करता येईल? तो जो LDR जो आहे त्याची पोझिशन बदलली, म्हणजे तो कुठे जोडला आपण? इन्व्हर्टिंग आणि ग्राउंड मध्ये जोडला. तो जर आपण इन्व्हर्टिंग आणि प्लस वीज मध्ये जोडला तर ऑपरेशन उलट मिळणार आपल्याला, उलट होणार, बरोबर, एक्झॅक्टली ऑपोजिट मिळणार. किंवा समजा इन्व्हर्टिंग कम्पॅरेटिव्ह आपण जर नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर घेतला, मीन्स काय केलं, हे जे नेटवर्क जे आहे पोटेन्शियल डिव्हायडर नेटवर्क कसलं, R1 आणि R2 चं, बरोबर, ते कुठे जोडणार आपण? नॉन इन्व्हर्टिंगला जोडलं. आणि फिक्स पोटेन्शियल जे येईल आपलं, म्हणजे फिक्स रजिस्टरचं ते नेटवर्क जे आलं पोटेन्शियल डिव्हायडर नेटवर्क, इफ इट इज कनेक्टेड टू इन्व्हर्टिंग टर्मिनल, सर्किट कुठल्या मोडला गेला? तो गेला आता नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरच्या मोडला. मग त्यावेळेला परत काय होईल, तुमचं ऑपरेशन चेंज करता येईल. म्हणजे ऑपरेशन ऑफ सर्किट कशावर कंट्रोल करतो आपण? कशाने कंट्रोल केलं? इंटेन्सिटी ऑफ लाईटने. दॅट्स वाय इट इज नोन एज फोटो रिले. ऑपरेशन आपल्याला रिलेचं जे ऑन ऑफ त्याची आपल्याला जर चेंज करायचं असेल लाईट प्रमाणे, तर आपण काय करतोय, मोड चेंज करतोय, किंवा आपण त्या LDR ची पोझिशन बदलली की आपल्याला आपलं ऑपरेशन चेंज करता येऊ शकतं. सो दॅट इज फोटो रिले. Next video lecture we are going to study the next type of application, that is a stable multivibrator by using IC 741. So friend, thanks for watching this video lecture. Bye.